प्राथमिक शिक्षकांच्या अहमदनगर गुरुकुल मंडळाच्या महिला आघाडीच्या वतीनं गुरुकुल नारी शक्ती पुरस्कारांचं शानदार समारंभात वितरण करण्यात आलं। गृहकर्तव्य बजावून शिक्षिकेपेक्षा अतुलनीय योगदान देणाऱ्या 31 शिक्षकांना यावेळी गौरवण्यात आलं। अहमदनगर गुरुकुल मंडळ आणि महिला आघाडीच्या वतीनं गुरुकुल नारी शक्ती पुरस्कार वितरण समारंभ माऊली सभागृहात उत्साहात पार पडला। गृहकर्तव्य बजावताना शाळेतील कर्तव्यही उत्कृष्टपणे पार पाडणाऱ्या 31 शिक्षकांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे, शिक्षक नेते डॉ. संजय कळमकर, कवयित्री संजीवनी तळेगावकर, रा या औटी, उदय शिंदे, संजय धामणे, सुदर्शन शिंदे, नितीन काकडे, वृषाली कडलग, राजेंद्र पटेकर, गजानन जाधव, लक्ष्मण टिमकारे, इमाम सय्यद आदी उपस्थित होते। गुरुकुल मंडळाचे सर्व डॉ. संजयजी कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुरस्कार सुरू करण्याची त्यांनी मला संधी दिली। ही तर खऱ्या अर्थाने माझ्यासाठी एक उपलब्धीच आहे। पुरस्कार देताना सर्व सत्कार मूर्तींना अभिमानाची गोष्ट आहे की ज्यांच्या हस्ते आज आपल्याला पुरस्कार भेटणार आहे ते आणि सर्व गुरुकुल परिवारामध्ये आपल्या सर्वांचं कौतुक होणार आहे। मी सर्व नारी शक्तींना आवाहन करते की आपण आपल्यातली ताकद ओळखली पाहिजे। डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात की स्त्रिया ह्या 4 भिंतीच्या आत भारताचं भवितव्य घडवतात। ह्या वाक्याचा अर्थ खूप मोठा आहे। आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आहे। आपण लहान मुलांवर संस्कार करतो, घडवितो, त्यांच्या सृजनशील मनाला आपण वळण देतो एखाद्या वेलीसारखं आणि सुंदर असं वटवृक्ष त्याचा तयार करतो। ज्याप्रमाणे ह्या कार्यक्रमाची सुरुवात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी केली होती आणि आज त्याचा पसारा मला वटवृक्षासारखा भासतो नव्हे आहेच दिसतो आहे। ज्या शिक्षकांच्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्या संघटनेचे कार्यकर्ते जेव्हा आमच्या बँकेचं राजकारण करतात त्यावेळेस त्या ठिकाणी शिक्षक समितीच्या नावाखाली पॅनल न देता एक वेगळं नाव देऊन त्याला निवडणुकीला सामोरं जात असतात। एक 5-7 मंडळ आमच्या जिल्ह्यामध्ये आहेत। हे समितीचे कार्यकर्ते, हे गुरुकुलचे कार्यकर्ते, परंतु बँकेचं राजकारण हे जिव्हाळ्याचं आमचं शिक्षकांचं राजकारण असतं। ती आमची कामधेनू आहे। या बँकेने आमच्या शिक्षकांचे अनेक संसार उभे केलेले आहेत। नवे या महागड्या शहरामध्ये ज्या महागड्या जागा आहेत या जागा शिक्षकांना कमी पगार असताना सुद्धा या बँकेच्या कर्जाच्या माध्यमातून चांगल्या जागा घेता आल्या, चांगले घरं बांधता आले, आपले समाजातलं इमेज स्टेटस वाढवता आलं आणि म्हणून या बँकेशी संबंधित आमचा बराचसा कार्यकाल जातो। छोट्या गोष्टीतून मोठं कार्य घडलं किंवा गुरुकुलचं सुद्धा छोटंसं काम होतं ते आता असा वटवृक्ष झाला। कुठेही गेलं तरी छोट्या कामातूनच मोठं काम घडत असतं। त्यामुळे एकदम मोठं काम होईल अशी अपेक्षा आम्हीही धरत नाही आणि कुणीच धरत नाही। आम्ही सुद्धा छोट्या एकांकिकांमधूनच भूमिका करत पुढे गेलो। आज सुदैवाने माझ्या प्रयत्नांना यश आलं। यापुढचे सगळे कार्यक्रम चालू राहतील। पण असेच नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा सांस्कृतिक क्षेत्रातही अशीच प्रगती व्हावी असं आपलं गुरुकुल मंडळाचं काम सांभाळून या मंडळानेही थोडाफार प्रयत्न करावा। त्यांना काय लागेल ते काय मदत तर काय कोणाला लागत नाही, पण एक त्या क्षेत्रात असल्यामुळं शारीरिक कष्ट करण्यासाठी जे काय लागेल ते मी करायला तयार आहे। शिक्षणामध्ये ज्यांनी खरं तर अतिउच्च असं काम केलेलं आहे अशा आमच्या भगिनींचा सन्मान या ठिकाणी करण्याचं नियोजित केलं। गेली 3 वर्ष या उपक्रमाच्या माध्यमातून, अशा पद्धतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रामध्ये असतील, साहित्यिक क्षेत्रामध्ये असतील, अशा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रभावशाली महिलांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। सुरुवातीलाच यावर्षी ज्यांना हा सन्मान मिळाला आहे त्या सर्व आमच्या भगिनींना मनापासून त्या भगिनींचं अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये गुणवत्तेच्या संदर्भाने ज्यावेळी चर्चा होते त्यावेळी गुणवत्ता कमी झाली का वाढली याचा फार मला वाटतं विचार न करता गेले अनेक वर्ष या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थानं गुणवत्तेचं काम अधिक प्रमाणामध्ये जर कोण करत असेल तर त्या आमच्या भगिनी निश्चितपणानं या ठिकाणी करतात हे यावरून सांगावं लागेल। आपली सगळ्यांची ही अपेक्षा असते की त्यांच्याकडून कौतुक करून घ्यायचंय।
त्यांनी आपल्या पाठीवर शाबासकी द्यायची. कुसुमाग्रजांनी फार सुंदर सांगितलंय नाना की पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. ही जी लढ म्हणण्याची जी शाबासकीची थाप असते ती आम्हाला कुणीही देऊन चालत नाही. अधिकारीच माणसं हवे असतात त्याच्यासाठी. आणि म्हणून आज आपल्या अधिकारवाणीनं तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय नाना, ज्यांच्या खुसखुशीत शैलीनं अवघा मराठी मुलूक दणाणून जातो. हा भाग केवळ नगर नव्हे, संपूर्ण जिल्ह्यातला जो आपला पाया आहे जिल्हा परिषदेचा, त्या शिक्षकांचा सत्कार करणे, आदर करणे ही मला वाटतं खूप महत्त्वाची भूमिका आहे. मी मनापासून गुरुकुलचे सगळे पदाधिकारी त्याचं अभिनंदन करतो. एक चांगला उपक्रम आपण सुरू केलेला आहे, त्याला अभिवादन करतो. मित्रांनो, मी 17व्या वर्षी ड्रॉइंग टीचरचं सर्टिफिकेट घेतलं, 18व्या वर्षी नोकरी लागलो कानपूर रयत शिक्षण संस्थेत. 115 रुपये पगार होता त्यावेळेस, आणि तोही 2-3 महिन्यातून एकदा व्हायचं. नशीब ते गावात जेवण उधार मिळत होतं 3 महिने. नंतर मुंबईत गेलो, हिंदी शाळेत गेलो, तेव्हा 140 रुपये पगार झाला होता 62 साली, जेव्हा चीनचं आक्रमण झालं. आणि मग 73 पर्यंत मी ड्रॉइंग टीचर होतो. 73 पर्यंत फक्त ड्रॉइंग टीचर नव्हतो, तर माझे मित्रांची संख्या मी इतकी वाढवली होती की त्यात दादा कुंडके एक माझे 65 सालापासून मित्र होते. आणि दादा कुंडकेंनी माझ्यावर सोंगड्या चित्रपटाची निर्मितीची जबाबदारी टाकली. मी नोकरी सोडली नाही, बिनपगारी रजा घेऊन सोंगड्याचं प्रोडक्शन पाहिलं, एकटा जीव पाहिला, हरणाऱ्या पाहिला, आणि नंतर ठरवलं की आपणही प्रोड्युसर व्हायचं, सिनेमा काढायचा, मग सामना काढा. हा माझा प्रवास मी कधीतरी पुरस्काराचे 3रे वर्ष आहे आणि नेहमीप्रमाणे यावर्षी उदंड प्रतिसाद आम्हाला स्त्री शक्तीचा मिळालेला आहे. या पुरस्कारानं आम्ही स्त्री शक्तीचा सन्मान आकृतीतून करतो आणि हा पुरस्कार आम्ही कधीही बंद करणार नाही. शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या स्त्रियांना शाळा घर सगळं सांभाळावं लागतं आणि त्यांची फार त्यामध्ये तेरपीट उडते. असं असूनही कुठेही गुणवत्तेशी तडजोड आमच्या महिला करीत नाही आणि सगळी गुणवत्ता पाहून आम्ही हा पुरस्कार देतो. गुरुकुल नारी शक्ती पुरस्काराला एक वेगळा सन्मान आणि प्रतिष्ठा लाभलेली आहे, तो दरवर्षी लाभत राहील. आज या ठिकाणी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक गुरुकुल मंडळ आणि महिला आघाडीच्या वतीनं जिल्ह्यामध्ये वाडी वस्तीवर काम करणाऱ्या आमच्या प्राथमिक शिक्षकांचा सन्मान मंडळाच्या वतीनं आज या ठिकाणी झालेला आहे. चांगलं काम करणाऱ्या महिला भगिनींना पुरस्कृत करून त्यांचा सन्मान वाढवण्याची भूमिका आमच्या गुरुकुल मंडळाची आहे, यापुढेही कायम राहील. आणि चांगल्या कामाची दखल घेणं हे आम्ही आमच्या मंडळाचं कर्तव्य समजतो. प्रतिनिधी सचिन शिंदे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.